विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे, SMS ज्युनियर कॉलेज नंदुरबार. माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 अध्ययन प्रक्रिया यातील अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आणि अध्ययनावर परिणाम करणारे आंतरिक आणि बाह्य घटक यांचा अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन मुद्दा सुरू करतोय. पान नंबर 36 वर बघा, अध्ययन संक्रमण. यात आपण अध्ययन संक्रमणाचे प्रकार, अध्ययनातून संक्रमित होणारे घटक आणि अध्ययन संक्रमणाचे फायदे हे उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला अध्ययन संक्रमणाचे प्रास्ताविक मी तुम्हाला सांगते. अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमण याचा अर्थ काय, तर एका विशिष्ट परिस्थितीत आपण घरातील ज्येष्ठ मंडळी, शिक्षक किंवा आपला मित्रपरिवार यांच्याकडून काहीतरी नवीन शिकतो. म्हणजेच काय, तर आपल्या वर्तनात बदल होतो आणि हा वर्तनातील बदल आपण तशाच प्रकारच्या दुसऱ्या परिस्थितीत वापरतो. म्हणजे शाळेत शिकलेले गणित किंवा विज्ञान या विषयांचा उपयोग आपण व्यवहारात करतो. जे ज्ञान, कौशल्य किंवा भावभावना यांचे दुसऱ्या परिस्थितीत आपण सहाय्य घेतो किंवा त्यांची मदत घेतो, त्याला अध्ययन संक्रमण असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, सुंदर अक्षर काढणे, चित्र काढणे, रांगोळी काढणे यामध्ये हातांच्या बोटांची सुबक हालचाल आणि मनातील सौंदर्यदृष्टी वरील वेगवेगळ्या कृतींमधून दिसून येते. ती का दिसून येते, तर संक्रमण होतं. बघा, ज्याचं वाचन स्पष्ट असतं आणि आवश्यक त्या शब्दांवर अर्थासहित पुरेसा जोर देतो व वाक्यातील शब्दार्थांचे संदर्भ घेऊन जो वाचतो, त्याला नुसते जरी बोलायचे असले तरी त्या गुणांचाच परत उपयोग करायचा असल्याने त्याचे भाषणही चांगले होते. म्हणजेच काय, तर एका परिस्थितीतील शिकलेले ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग तशाच प्रकारच्या दुसऱ्या परिस्थितीत करणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय. मग अध्ययन संक्रमणाचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल, तर गणित विषयाच्या अभ्यासाचा उपयोग भौतिकशास्त्र शिकवताना होतो. समजा एखाद्याला पाश्चिमात्य जीवन जगण्याची सवय असेल तर त्याला ग्रामीण भागात भारतीय जीवन जगणे अवघड जाते. मग ही उदाहरणे आपल्याला अध्ययन संक्रमणाची आहेत असं सांगता येईल. एका विशिष्ट परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या नव्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होणे म्हणजेच अध्ययन संक्रमण. पूर्वीचे अध्ययन नंतरच्या अध्ययनाला तारक किंवा मारक किंवा कोणताच परिणाम न होणारे असावे, यालाच अध्ययन संक्रमण असे म्हटले जाते. म्हणजेच काय, की अनुभवांचे स्थलांतर होते किंवा एखाद्या परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, कौशल्य किंवा तंत्रे यांचा दुसऱ्या परिस्थितीतील ज्ञान, कौशल्य व तंत्रे यावर अनुकूल, प्रतिकूल किंवा तटस्थ परिणाम होतो, तेव्हा त्याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अध्ययन संक्रमणाचा अर्थ, अध्ययन संक्रमण म्हणजे काय, अध्ययन संक्रमणाची संकल्पना हे आपण पाहिलं. यानंतर पुढचा मुद्दा जो आहे, पुढचा उपघटक, त्याचं शीर्षक आहे अध्ययन संक्रमणाचे प्रकार. मग अध्ययन संक्रमणाचे एकूण 3 प्रकार पडतात: धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. आता आपण एक एक प्रकाराचं सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. बघा, पहिला प्रकार जो आहे अध्ययन संक्रमण. मग अध्ययन संक्रमण कशाला म्हटलं जातं किंवा धन संक्रमण कशाला म्हटलं जातं, तर पहिला प्रकार आपण अभ्यासतोय धन संक्रमण. मग धन संक्रमणाची व्याख्या काय आहे, तर एका परिस्थितीत केलेल्या ज्ञानाचा किंवा अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल, चांगला परिणाम होत असेल किंवा एका विषयाचा अभ्यास दुसऱ्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत असेल, तर त्यास
धनसंक्रमण असे म्हटले जाते. बघा आता तुमच्या पुस्तकात एक उदाहरण दिलं आहे की सायकल चालवता आली की मोटरसायकल चालवणे सहज शक्य होते. गणिताच्या अभ्यासाचा भौतिकशास्त्राच्या अभ्यासामध्ये उपयोग होतो. मग अजून आपण काय उदाहरणं देऊ शकतो? तर ज्याला संस्कृत भाषा चांगली येते त्याला संस्कृतमधून निर्माण झालेल्या हिंदी, मराठी, सिंधी, पंजाबी, बंगाली, मल्याळम, कानडी अशा वेगवेगळ्या भाषा येऊ शकतात. म्हणजेच काय की संस्कृतचे शब्दभांडार या भाषांमध्ये वापरले जाते. ज्याला स्कूटर चालवता येते त्याला गिअर, ॲक्सिलेटर, ब्रेक यांचा परिचय असल्यामुळे दुसरे वाहन चालवणं किंवा कार चालवणं शिकणं सोपं जातं. मग धनसंक्रमण कसं असतं? धनसंक्रमण म्हणजे होकारात्मक विधायक परिणाम. दुसरा प्रकार आहे ऋणसंक्रमण. ऋणसंक्रमणाची व्याख्या किंवा अर्थ काय आहे? तर एका परिस्थितीत प्राप्त केलेल्या अध्ययनाचा किंवा ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर विपरीत किंवा प्रतिकूल परिणाम होत असेल तर त्याला ऋणसंक्रमण असं म्हटलं जातं. मग उदाहरण आपण काय देऊ शकतो की मराठी भाषिक व्यक्तीला हिंदी भाषा जमेलच असे नाही. याचे कारण काय की भाषेत लिंग व शब्द यांचे संबंध वेगवेगळे असतात. समजा हिंदीमध्ये जर आपण असं म्हटलो की मैंने चाय पी, तर मराठीत तेच सांगायला आपण लागलो तर काय म्हणू? मी चहा प्यायली. वास्तविक मराठीत असं न म्हणता मी चहा प्यायलो असं म्हटलं जातं. पण प्रारंभीचे हिंदी अध्ययन नव्या अध्ययनास त्रासदायक किंवा विरोधक ठरते, त्याला ऋणसंक्रमण असं म्हटलं जातं. म्हणजे अशा वेळी अध्ययनाचं संक्रमण तर होतं पण ते पहिल्यास पूरक न होता विरोधक म्हणून होते, म्हणून ते ऋणसंक्रमण होय. आणि तिसरा प्रकार आहे शून्य संक्रमण. शून्य संक्रमणाचा अर्थ काय आहे? एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल असा कोणताही परिणाम होत नाही, तेव्हा त्याला शून्य संक्रमण असं म्हणतात. म्हणजेच काय उदाहरण आपण देऊ शकतो? बघा आपल्या पुस्तकात उदाहरण दिलं आहे की गणिताच्या अभ्यासाचा संगीत साधनेत काहीच उपयोग होत नाही. म्हणजे अनुकूल पण परिणाम होत नाही आणि प्रतिकूल पण परिणाम होत नाही. समजा फुटबॉल खेळणारा खेळाडू व्हॉलीबॉल शिकण्यास सुरुवात करू लागला तर त्याचा व्हॉलीबॉल शिकण्याच्या क्रियेवर काहीही परिणाम होत नाही. मग याला ऋणसंक्रमण असं शून्य संक्रमण असं म्हटलं जातं. मग गणित उत्तम येत असले तरी इतिहास, नागरिकशास्त्र, संगीत, नृत्य शिकताना त्याचा उपयोग होत नाही, तेव्हा अशा अध्ययन संक्रमणास शून्य अध्ययन संक्रमण असे म्हटले जाते. मग अध्ययनातून संक्रमित होणारे घटक कोणकोणते आहेत? तर त्यापैकी पहिला घटक आहे ज्ञान. मग ज्ञानाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की संस्कृतचे ज्ञान असेल तर मराठी व हिंदी लवकर शिकता येते. त्यानंतर बघा पान नंबर 37 काढा. दुसरा घटक दिलेला आहे तंत्रे, पद्धती व कौशल्य. तबला वाजवणारा ढोलकी चांगल्या प्रकारे वाजवू शकतो. म्हणजेच काय की तंत्र, पद्धती आणि कौशल्य यांचं संक्रमण हे होत असतं. तिसरा घटक आहे विशिष्ट दृष्टी व निष्ठा मूल्य. म्हणजे नेहमी खरे बोलणारा कधीच खोटे बोलत नाही. चांगले आचरण करणारा कधीच वाईट आचरण करत नाही. म्हणजे हे झालं विशिष्ट दृष्टी, निष्ठा आणि मूल्य यांचं संक्रमण हे होत असतं. आता पुढचा उपघटक आहे आपला अध्ययन संक्रमणाचे फायदे. मग एकूण 5 फायदे या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला फायदा आहे की विद्यार्थ्यांमध्ये नवीन कौशल्य येतात. म्हणजेच काय की अध्ययन संक्रमणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन कौशल्यही शिकता येत असतात. दुसरा फायदा आहे विद्यार्थ्यांना सामान्यीकरण करण्यास मदत होते. म्हणजे बघा एखादा कठीण भाग असेल तर त्याचं सामान्यीकरण केलं तर तो समजायला सोपा जातो. म्हणजेच विद्यार्थ्यांना अध्ययन संक्रमणाच्या माध्यमातून सामान्यीकरण करण्यास मदत होत असते. तिसरा फायदा आहे
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यास मदत होत असते अध्ययन संक्रमणाच्या माध्यमातून. चौथा फायदा आहे की अध्ययन संक्रमणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व ध्येयप्रवणता हे गुण येत असतात, जे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि पाचवा फायदा आहे, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण होते, गोडी निर्माण होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्ययन संक्रमणाचा अर्थ, अध्ययन संक्रमणाचे प्रकार, अध्ययनातून संक्रमित होणारे घटक आणि अध्ययन संक्रमणाचे फायदे एवढे मुद्दे अभ्यासले. आज आपण इथेच थांबूया. मी तुमचा निरोप घेते. पुढचा मुद्दा उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुरू करू. घरी राहा, सुरक्षित राहा.